पूर्ण महाराष्ट्रातून जे सिनियरची मुलं खेळतात हा एक कमीत कमी 10,000 मुलांच्यातून झालं असेल. तू 10,000 मुलाच्यातून एकच होतास. हो. आणि 14 स्टेट मेडल आहेत. त्यामध्ये सगळ्यात म्हणजे हाय लेवलची अचिव्हमेंट म्हणजे रग्बीला माझं ऑल इंडिया गोल्ड मेडल आहे आणि ऑल इंडियाला सिल्वर मेडल आहे. कोचिंग म्हणजे योग्य प्लॅटफॉर्मच नाही इकडे की बाबा या वेळी तुम्ही जावा, तुम्हाला चांगले अचिव्हमेंट होतील किंवा अशा प्रॅक्टिस करा असं सांगणारं कोणच नाही. मग जसं मला म्हणजे माझ्यावरती खूप माझ्या सरांनी काम केलं. हां त्याचं आज हो त्या सगळ्या अचिव्हमेंट. तर स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फिट रॉकी. आज आपण एका वेगळ्या सिरीजला सुरू करतोय. त्याचं नाव आहे सक्सेस स्टेशन. सक्सेस स्टेशनमध्ये आपण वेगवेगळ्या प्लेयर्सचा, बॉडी बिल्डर्सचा आणि त्यांच्या जर्नीचा एक ओव्हरव्ह्यू घेणार आहे की एक प्लेयर किती कष्ट करतो एका स्टेजला जायला आणि तो किती कष्ट करतो, त्याच्या मागे त्याच्या घरच्यांचं कष्ट किती असतं, प्लस त्याचे कोचेस किती कष्ट करतात आणि ह्या सर्वांच्या कष्टामागे तो जेवढं प्रयत्न करतो आणि जेवढं स्वतःवरती काम करतो त्यात आपण जाणून घेणार आहे. तर आता पहिला आपला एपिसोड आहे सक्सेस स्टेशनचा. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा भेटणार आहे, माझा मित्रच आहे, त्याचं नाव आहे तुषार पवार. आणि त्याच्या अचिव्हमेंट्स आजपर्यंतच्या आणि इथून पुढे एवढ्या काउंटिंग्स आहेत की ते मी स्वतः तर नाही सांगू शकत. अगदी नॅशनलपर्यंत जाऊन आलेला आहे आणि पूर्णपणे त्याच्याकडूनच ऐकून घेऊया आपण की त्याने काय अचिव्हमेंट्स केलेले आहेत आणि ऐकूया आपण पुढं की एक प्लेयर किती स्ट्रगल करतो एका स्टेजपर्यंत जायला, आपल्या इंडियाच्या फ्लॅगला ऑलिम्पिक्समध्ये झळकवायला किती प्रयत्न करतो एक प्लेयर आणि त्याच्या मागचं काय कष्ट असतं यात जाऊन चल वेलकम. तर काय तुझं अचिव्हमेंट्स काय आहेत आणि कशा प्रकारे तुला सुरुवात कशी झाली तुझी हे सांग पहिल्यांदा. म्हणजे मार्शल आर्टला मी सुरुवात लहानपणापासूनच केली. माझ्या घराशेजारीच क्लास असायचे, त्याच्यामुळं म्हणजे शाळेतून आल्यावरती खेळण्यासाठी म्हणून जायचो आणि क्लासमध्ये होऊन जायचो. म्हणजे मी प्रॅक्टिस करायला सुरुवात झाली. म्हणजे शाळेत असताना मी एवढं काही म्हणजे ॲग्रेसिव्ह गेम नव्हता माझा, म्हणजे त्या लेवलचा डेव्हलप गेम नव्हता. पण जसं मला गेमबाबत समजायला लागलं आणि त्यानंतर गेम कंटिन्यू करता आलो. आत्तापर्यंत माझे 8 नॅशनल मेडल आहेत आणि 14 स्टेट मेडल आहेत. त्यामध्ये सगळ्यात म्हणजे हाय लेवलची अचिव्हमेंट म्हणजे रग्बीला माझं ऑल इंडिया गोल्ड मेडल आहे आणि ऑल इंडियाला सिल्वर मेडल आहे. त्याचप्रमाणे किक बॉक्सिंगला पण माझे बरेचसे मेडल आहेत नॅशनलला. त्यामध्ये आता 2016 साली एशियन ट्रायल्सला सिल्वर मेडल होतं, म्हणजे जे एशियनसाठी मुलं पाठवलं जातं त्याच्या सिलेक्शन ट्रायलला. 2000 आत्ता लेटेस्ट 2021मध्ये जे 2022ला एशियन इंडोर गेम होणार होती त्याच्या फर्स्ट सिलेक्शन ट्रायलला माझं नॅशनल गोल्ड झालं. परंतु ती मॅच पोस्टपोन झाल्यामुळे ते 2023ला होणार आहे. त्याचा सिलेक्शन प्रोसेसला कंटिन्यूमध्ये आहे. हां, तायक्वॉन्डोमध्ये मी नॅशनल खेळलोय, तसेच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पण नॅशनल खेळलोय. हां, आणि बॉक्सिंग, स्क्वाय मार्शल आर्ट, स्क्वॅश यासारखे गेममध्ये सुद्धा मी म्हणजे बरेचसे मेडल मिळवलेले आहेत. आणि या सगळ्या अचिव्हमेंटवरती मला खाशाबा जाधव जे आपल्या जिल्ह्यामध्ये नॅशनल मेडल मारतात त्यांना पैलवान खाशाबा जाधव पुरस्कार म्हणजे सन्मानित केलं जातं. हां, त्यामध्ये मला 2 वेळा खाशाबा जाधव पुरस्कार भेटला. आणि शिवाजी विद्यापीठाला आम्ही ऑल इंडियाला गोल्ड मेडल मारून दिल्याबद्दल आम्हाला शिवाजी विद्यापीठानं कलर्स पुरस्कार दिला होता. कलर्स म्हणजे विद्यापीठाचे विविध रंग जे उजळून निघालेत असं. त्याचप्रमाणे युवा 360चा जीवनगौरव पुरस्कार पण भेटला आहे आणि आत्ता लेटेस्ट सिग्मा मराठी अवॉर्ड पण भेटला. अशा अचिव्हमेंट म्हणजे मला असं वाटतंय की कोरेगावातून तुझ्याबरोबर अजून कोण आहे का की ज्यांनी एवढे अचिव्हमेंट केले असेल? म्हणजे असं काउंटिंग अचिव्हमेंट नाही आहेत, पण आता बरेचसे प्लेयर तयार व्हायला लागलेत. ते पण चांगल्या म्हणजे नॅशनल्स वगैरे खेळायला लागले. एका तालुक्याच्या ठिकाणी राहून एवढी स्पोर्ट्समध्ये अचिव्हमेंट करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि नक्की एका स्पोर्ट्समध्ये भरपूर स्पोर्ट्समध्ये तू केलेला आहे. रग्बी आहे, स्क्वॅश आहे, किक बॉक्सिंग आहे, तो तायक्वॉन्डो आहे.
म्हणजे मला वाटतं तू एक ऑलराऊंडर प्लेअर आहेस. हो, म्हणजे लहानपणापासून जे गेम भेटत येईल शाळेत बरोबर त्यावेळेस असं प्रॉपर कोचिंग नव्हतं. आपलं एकतर ग्रामीण भाग पडतो. ग्रामीण आणि इकडे प्रॉपर म्हणजे जरी आपण तालुक्यात असलो तरी तितकं म्हणजे ते कोचिंग क्वालिटी कोचिंग म्हणजे योग्य प्लॅटफॉर्मच नाही इकडे की बाबा या वेळी तुम्ही जावा, तुम्हाला चांगल्या अचिव्हमेंट होतील किंवा अशा प्रॅक्टिस करा असं सांगणारं कोणच नाही. मग जसं कॉलेज लेवलला गेलो त्यावेळेस योग्य कोच भेटले आणि एक टार्गेट भेटलं की बाबा हे करायला हवं, मग तेव्हा गेम डेव्हलप झाला चांगला. तुला तो जो नॅशनल अवॉर्ड होतो मला आठवतंय, मला वाटतं तेव्हा तुला अख्ख्या गावाने ओळखलं असतं. हां, ज्यावेळेस मी 2014-15च्या इयरला नॅशनलला शालेय मॅचेसला सिल्वर मेडल झालं होतं. हां, त्यावेळेस मला म्हणजे कारण की पर्सनली मी सांगतो तुला म्हणजे ऑन कॅमेरा कन्फेस करायला मला अजिबात म्हणजे हे वाटत नाहीये. आपली ओळख होती शाळेच्या काळात, आपली ओळख होती, पण मला माहिती नव्हतं तू या क्षेत्रात पण म्हणजे चांगलं करतोयस पर्सनली. कारण की जेव्हा तुझा फ्लेक्स लागला, जेव्हा मी पाहिलं की तुषारने असं केले, अगदी म्हणजे मला अगदी मनापासून हे वाटलं. कारण की एक माझा पण एक बॅकग्राऊंडला होता की मी सुरुवात केली होती, बट काही कारणास्तव माझं कंटिन्यू नाही झालं. पण एक भारी वाटतं ना आपला मित्र एक नॅशनलला जाऊन एक मेडल मारतोय, राईट. ती एक खूप मोठी म्हणजे अचिव्हमेंट तुझ्याकडून झाली. आणि तेव्हा मी पर्सनली मी तुला त्या अँगलनी स्पोर्ट्समन या अँगलनी ओळखलं मी तेव्हा. म्हणजे बरेच म्हणजे प्रॅक्टिस तर चालू होतं, राईट, पण तेव्हा अचिव्हमेंट नव्हतं, तेव्हा कोणी म्हणजे माहितीच नव्हतं मी खेळतो वगैरे काय. म्हणजे तितकं महत्वाचं आहे की जोपर्यंत तुम्ही एक गोल अचीव्ह नाही करत तोपर्यंत तुम्हाला कोण ओळखत पण नाही. म्हणजे अचिव्हमेंट नाही तोपर्यंत नाही, एक काळ सत्य म्हणता येईल. कारण की आपल्याकडे एवढं टॅलेंट आहे आणि एवढी मुलं टॅलेंटेड आहेत, हार्डवर्किंग आहेत, पण जोपर्यंत त्याला एखादी अचिव्हमेंट होत नाही, तो एखादा मेडल मारत नाही मोठ्या लेवलचं, तोपर्यंत त्याला बाकीचे लोक नोटीस करत नाहीत. किंवा आता एका स्पोर्ट्समनला एक मोठा प्रॉब्लेम असतो फंड्सचा. त्याचे डायट्स असतील, काही इक्विपमेंट्स असतील, खूप मोठा प्रॉब्लेम. बरोबर. तर ह्या बाबतीत तुला कुठली गोष्ट फेस करावी लागली, फंड्स म्हणता येईल किंवा इक्विपमेंट्स म्हणता येईल, अशी की जी गेम चालू होतं सुरुवातीपासून त्यावेळेस म्हणजे मी ज्या लेवलला खेळत होतो शाळेत असताना डिस्ट्रिक्ट किंवा झोन लेवलला, त्यावेळेस मी कुठे कमी पडत होतो मला म्हणजे जाणवायला लागलं होतं की आपण डाएटला कमी पडतोय किंवा टेक्निकल प्रॅक्टिस होत नाही. आता डाएट ही गोष्ट आली तर कसं आपल्या इथं सांगणारच एक तर कोण नसतं. बरोबर. हां, ना न्यूट्रिशन व्यवस्थित असतं ना कोण टीचर व्यवस्थित, कारण ज्ञानच नसतं त्या सगळीच ग्रामीण भागातली. मग ती गोष्ट कमी पडायला लागली. मग जे बेसिक जे सांगतात सर्वजण की बाबा असा डाएट केला पाहिजे, मग त्या डाएटने मी फर्स्ट सुरुवात केली. म्हणजे गेम ज्यावेळेस माझा म्हणजे एक सुरुवात झाली होती चांगलं खेळायला, मग जसं गेममध्ये मी पुढे जात आलो त्यानंतर मला कळालं की बाबा कशा पद्धतीने डाएट हवं आहे किंवा काय. जे नॅशनलला गेली होती, नॅशनल कॅम्प असतो त्यावेळी तुम्हाला फिजिओ सेशन्स, न्यूट्रिशन सेशन केलं जातं. हां, मग त्याच्यातून मला समजत गेलं की आपण कोणत्या गोष्टीत मागे पडतो आणि काय चुकते आपलं. माझा पहिला टर्निंग पॉईंट असा काय होता की त्यातून तुला असं वाटलं की नाही आता स्पोर्ट्स हेच करिअर आहे आणि स्पोर्ट्स बरोबर स्टडी पण तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणजे काही सरकारी लेवलच्या किंवा गव्हर्नमेंट लेवलच्या जे जॉब्स मिळतात स्पोर्ट्समनला एका, त्यासाठी एज्युकेशन पण तितकंच महत्त्वाचं आहे. हल्ली मुलं एज्युकेशन साईडला करतात आणि स्पोर्ट्सवरती फक्त लक्ष केंद्रित करतात. तर त्याबद्दल काय बोलू शकतो? नाही म्हणजे टर्निंग पॉईंट म्हणजे वरती बोलायचं झालं तर असा टर्निंग पॉईंट म्हणजे मी सगळे गेम खेळत होतो लहानपणी. त्यावेळेस मी तालुक्यातून असो किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला गेली होती, माझा परफॉर्मन्स सगळ्याच गेममध्ये वेगळा पडत होता, म्हणजे पुढे जाण्यासारखा. त्याच्यातून मी ओळखलं होतं, म्हणजे स्वतःला जज केलं होतं की म्हणजे असं काहीतरी गट्स आहेत की आपण गेममध्ये करू शकतो. मग त्यानंतर योग्य गेम निवडणं इथून सुरुवात झाली. हां, आणि एज्युकेशनच्या बाबतीत झालं तर आपल्याला नेहमी लाईफमध्ये 2 मार्ग हवेतच. कारण गेम हा 100% देऊच आपण, पण फ्युचरमध्ये काय इंजुरीजमुळं कोणत्याही प्रॉब्लेममुळे आपला गेम बंद होऊ शकतो झालाच तर दुसरं. हां, कारण महत्वाचं आहे ते आपल्याला स्पोर्ट्स आहेत तर इंजुरीज असणं हे
हा मग सक्सेस तर हवंच आहे म्हणजे आपल्याला एज्युकेशन मध्ये हवं किंवा स्पोर्ट्स स्पोर्ट्समध्ये. पण दोन्ही पण सोबत चालू मी पण ठेवलं आणि म्हणजे माझं असं म्हणणं आहे की त्यांनी पण चालूच ठेवावं कारण जर आपण नॅशनल मेडलिस्ट असू तर आपल्याला MPSC ला किंवा जे नॅशनल लेवलला ज्या वेकन्सी निघतात स्पोर्टला तिकडे आपल्याला प्राधान्य असतंच आणि जर स्टेट मेडल असेल तर आपल्याला क्लास 3 साठी किंवा महाराष्ट्र पोलीस भरती असो यासाठी आपण सर्टिफिकेट यूज करू शकतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्राधान्य पण चांगल्या पद्धतीने हो मिळतं. प्राधान्य जसं अचिव्हमेंट तसं प्राधान्य बरोबर. आणि त्याच्यानंतर तू क्लासेस वगैरे पण घेत होतास. हो मग अजून चालू आहे का म्हणजे हा, काय? म्हणजे पॅन्डेमिकच्या अगोदर 1-2 वर्षापूर्वी म्हणजे साधारण 17ला मी चालू केलं होतं तेव्हा तुझं एज काय होतं? एज साधारण 21-2 असेल हां 22च्या दरम्यान हां तर माझा क्लब होता एक चांगला रग्बी आणि किक बॉक्सिंग मी त्यामध्ये शिकवायचो त्याचं नाव होतं STF फाउंडेशन म्हणजे क्लबचं नावच असं होतं की हा. सिग्नेचर टू अटेवर अच्छा. म्हणजे हां एक नाव अशा पद्धतीने मला म्हणजे मोटिवेट करणारच जेणेकरून डेफिनेटली आपण जी सिग्नेचर बँकमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी सिग्नेचर करतो त्याचं रूपांतर ऑटोग्राफ मध्ये करणं खूप मोठी अचिव्हमेंट आहे. म्हणजे आणि प्रत्येक जण समजतं. सिग्नेचर हा करतच असतो पण ऑटोग्राफ त्या लोकांची घेतली जाते ज्यांचे अचिव्हमेंट मोठे ज्यांनी देशाचं नाव केले किंवा असामान्य काहीतरी हां, काम केलेलं आहे त्या असं काम केलेलं आहे मग माझा क्लास होता 2 वर्ष कंटिन्यू होता पॅन्डेमिकच्या अगोदर हां. म्हणजे 2 वर्षाच्या काळामध्ये 3 मुलं माझे नॅशनल मेडलिस्ट झाली व्हेरी गुड. हां आणि पॅन्डेमिक नंतर पॅन्डेमिकच्या वेळेस बंद झाला आणि आता एक मुलगी इंडियाला म्हणजे इंडिया कॅम्पसाठी क्वालिफाय झाली Qualify झाली. बॉक्सिंग मध्ये म्हणजे अशा अचिव्हमेंट झाल्या 2 वर्षामध्ये एवढी सगळी चांगली प्रोसेस झाली अरे वा. तर मग असे प्लेयर्स आहेत जे स्वतः पण पुढे जात आहेत आणि त्याच्यासोबत जे प्लेयर्स आहेत मुलं असतील मुली असतील त्यांना पण तो प्रमोट करतोय पुढे जाण्यासाठी. आज ही गोष्ट बघणे आणि बघायला मिळणे खूप अवघड आहे मार्केटमध्ये आणि त्याच्या ज्या वाटचाली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी खूप जास्त स्ट्रगल केलेला आहे. जेव्हापासून मी त्याला ओळखतोय तेव्हापासून त्यांनी भरपूर स्ट्रगल केलेला आहे. तुला एखाद्या वेळेस समजा बाहेर जायचं असतं म्हणजे महाराष्ट्रात समजा तुला जायचं आहे हां. तर त्याचं काय कसं असतं स्पर्धेचं म्हणजे स्पर्धेचं शेड्यूल शेड्यूल कसं असतं? महाराष्ट्र म्हणजे पहिल्यांदा जर तुम्ही नॅशनल मेडलिस्ट असाल तर तुमची डायरेक्ट एंट्री स्टेटला जाते. ओके. जर तुमचं नॅशनल मेडल नसेल तर तुम्हाला तालुकास्तरीय मॅचेस खेळावं लागतात जिल्हास्तरीय खेळावं लागतात तेव्हा तुम्ही स्टेटला जाता. हां मग स्टेटच्या मॅचेस म्हणजे स्टेटच्या मॅचेस आपल्या वेट कॅटेगरी होतं बॉक्सिंगचं जर झालं किक बॉक्सिंगचं जर सांगायचं झालं तर वेट कॅटेगरी वाईज होतं आणि रग्बी बद्दल झालं तर टीम असतील डिस्ट्रिक्टची एकच. मग तिकडे आपण किक बॉक्सिंगमध्ये एकच गोल्डच फक्त नॅशनलला जातं ओके. आणि रग्बीमध्ये सिलेक्शन केलं जातं ज्या डिस्ट्रिक्ट स्टेटला टीम येणार आहे डिस्ट्रिक्टच्या त्यामध्ये जो चांगले प्लेयर्स निवडून एक नॅशनलची टीम तयार केली जाते अशा पद्धतीचे असतं. आणि प्रॉब्लेम्स काय येतात मग जर समजा महाराष्ट्राच्या बाहेर जायचं असेल महाराष्ट्रात तर काही ठीक आहे चल काही प्रॉब्लेम नाही हां. आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जायचं असेल किंवा तिकीट्स बुक करायचे असतील आता जेव्हा कॉम्पिटिशन डिक्लेअर होते कधी हां. अचानक डिक्लेअर होते 15 दिवसाच्या अंतरावरती किंवा 21 दिवसाच्या अंतरावरती समजा आउट ऑफ महाराष्ट्र जायचं असेल तर तिकीट्स तेवढ्या लवकर अवेलेबल होणं ट्रेनचं म्हणा किंवा लांब मॅचेस असतील आणि आपल्याला लेट समजलं जरी समजलं असलं अगोदर 1-1.5 महिना तरी बऱ्यापैकी वेटिंग लिस्ट लागलेलंच असतं ट्रेनला. हां मग त्यावेळी खूप प्रॉब्लेम फेस करावं लागतात मग कधी तिकीट कन्फर्म होतं कधी RAC होतं मग एका सीटवर दोघांनी झोपून अरे जायचं वा. किंवा जसं सीट हां, भेटेल हां. तसं ऍडजस्ट होऊन जायचं. हां. खूप म्हणजे प्रॉब्लेम खूप येतात आणि एकतर ज्या लोकेशनला मॅच असते तिकडचं लोकेशन म्हणजे तिकडचं वातावरण कसं असतं बरोबर याच्यावरती आपला स्टॅमिना बऱ्यापैकी टिकण्यावरती खूप अवघड होतं. आता तिकडे पश्चिम बंगाल साईडला किंवा वरती म्हणजे पश्चिम बंगालमध्येच दार्जिलिंग साईडला तिकडे थंडी जास्त आणि खाली उमस जास्त आहे बरोबर कोलकात्यामध्ये. तिकडे आपल्या इकडचं रेग्युलरचं प्रॅक्टिस करून तिकडे स्टॅमिना टिकणं खूप अवघड होतं. इकडे थंडी हां. वरती थंडी बरोबर. हा मग ते आणि आता लास्ट माझी प्रोफाईट झाली होती ओके. एवढी भरपूर थंडी होती तिकडे हां, हां. भरपूर म्हणजे आम्ही फक्त मॅचच्या अगोदर 1 तासच असं झोपून असं एवढं कपडे वगैरे काढून हा वॉर्मअप लायचं कंटिन्यू आम्ही झोपून एवढं थंडी असायची ना बस. मग अशा वेळेस मॅचेस खेळायचं आणि किक बॉक्सिंगच्या मॅचेस ओपन असतात फक्त शॉर्टवर खेळायचं. हो बरोबर. हा आणि तिकडे थंडी म्हणजे आपण ग्लोव्ज शूज आम्ही असे कंटिन्युअस ठेवायचं
मग असं प्रॉब्लेम होतो. मग तिकडच्या मुलांना कसं ते सवय झालेली असते. हा. बरोबर, ते त्यांचं वातावरण त्यांना मॅच हो, होऊन आणि हा गेम एकदम हार्ड आहे. डेफिनेटली हार्ड. पंचेस वगैरे किक्स खूप पॉवरफुल बसतात. मग त्या वातावरणात तिकडे सूट होणं एकदम मला 2016 असं एखादा किस्सा आहे का की इथून तुला बाहेर जावं लागलं आणि त्या ठिकाणी सक्सेस नाही म्हणता येणार, मी म्हणेन की तुला त्या ठिकाणी काही टेक्निकल गोष्टींमुळे फेल्युअर हा. आलं. सक्सेस तर सगळ्यांना देतात, सक्सेसच्या सोयी तर सगळेच सांगतात, पण काहीतरी टेक्निकल गोष्टींमुळे फेल्युअर आलं ते तुला पण कळालं की या टेक्निकल गोष्टी घडल्या म्हणून मला फेल्युअर आलं, नाही तर मी हा इथे गोल्ड घेत होतो. असा काही किस्सा आहे का? नाही, टेक्निकल असं प्रॉब्लेम होत नाहीत, कारण बऱ्यापैकी सेट असतात अगोदर. सकाळीच आपल्याकडे लोड्स येतात कधी कोणत्या प्रॉब्लेम म्हणजे कधी कोणत्या टाइमला मॅचेस होणार आहेत वगैरे काय. पण जो नवीन मॅचेस खेळायचो नवीन जे 17, 18, 19चा जो इयर होता त्यावेळेस आपल्याला माहित नसायचं की मॅचेस कधी होणार आहेत. मग त्यावेळेस अचानक कळलं की मग ते भूदर्शन येणं, टेन्शन येणं, असं खूप गोष्टी होतात. मग त्याच्यामुळं प्रॉब्लेम होतो. पण आता जसं एक्सपिरियन्स आला तसं त्या गोष्टी पण मी काम करायला शिकलो. आता म्हणजे भीती वाटत नाही मॅच मध्ये. म्हणजे अचानक जरी मला सांगितलं की तरी नाही मॅच आहे 1 तासाभरात हा, तू रेडी, पण सकाळपासून आपलं डाएट म्हणा, काही खाणं, बरोबर, हा, झोप व्यवस्थित होणं, या गोष्टी कराव्याच लागतात. कारण रात्री प्रॉपर झोप झाली तर आपण दिवसभर फ्रेश राहतो. बरोबर. हा, सकाळी योग्य खाल्ला तर मॅच असल्यावरती जेवणच जात नाही असं होतं. हा, मग ते योग्य ते आहार घेतला थोडासा तरी मॅचला होऊन जातं. न्यूट्रिशनची काय हेल्प झाली तुला? न्यूट्रिशनची म्हणजे मॅच असू अगर मॅचचा जो अगोदरचा वेळ आहे 2-3 महिन्यांचा किंवा 6 महिन्यांचा, तेव्हापासून म्हणजे कंटिन्यू एक योग्य डाएटवरतीच राहावं लागतं. कारण वेट वाढलं किंवा वेट वाढल्यावरती सुद्धा प्रॉब्लेम होतात आम्हाला मॅचेसला. आणि जर योग्य आहार नसेल घेतला तर त्याचा स्टॅमिनावरती पण परिणाम होतो. त्याच्यामुळे न्यूट्रिशन खूप महत्वाचं आहे. या सगळ्यात तुला असं कुठं वाटतं की हा माझा एक स्ट्रगल पॉईंट होता, मला यात खूप जास्त मेंटली, फिजिकली आणि फायनान्शियली या 3 गोष्टी तुला स्ट्रगल करावं लागलं, हा एक कोणता फेज होता असा? आता लास्ट जे माझी रग्बीची नॅशनल झाली तेव्हा मला हॅमस्ट्रिंगचा प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे लहानपणापासून प्रॅक्टिस करत होतो मी, पण कुणाच सांगतच नव्हतं की बाबा अशा प्रकारे मॅच झाल्यावरती स्ट्रेचिंग असतं किंवा बॉडीला कधी मसाज दिला पाहिजे किंवा कशा प्रकारे खाल्ल्यावरती जो रिकव्हरी होऊ शकते. हां, त्याच्यामुळे मी नुसतं प्रॅक्टिस करत राहिलो. जिममध्ये वर्कआउट करणं कोणी सांगणारच नव्हतं. म्हणजे आपण स्क्वॉट मारण्यापासून असं एक टेक्निक असतं त्यामागं, ते आपल्यापर्यंत माहीतच नसताना आपण पण एवढा अभ्यास नाही करत. हां, त्याच्यामुळे माझा हॅमस्ट्रिंगच्या मसलवरती खूप स्ट्रेस आला होता. आणि एक मॅच 3 महिने राहिले होते साधारण. आणि एकदा ग्राउंडवर मी असं पळताना एकदम असा झटका असल्यासारखं झालं पायामध्ये, आणि मला दुसरा पाय टाकताच येत नव्हता. असा आठवडा मी झोपूनच काढला. हा, म्हणजे पूर्ण मसल एकदम मसल कॉन्ट्रॅक्ट झाला. हा, मग मॅच तर आली होती. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी मॅच होती, कारण ऑल इंडिया युनिव्हर्सिटीची मॅचेस होती. मग त्यानंतर मी त्याच्यावरती मसाज घेतला, योग्य तो ट्रीटमेंट केली फिजिओकडून. आणि 1 महिन्याचा काळ गेला त्यामध्ये. पण मी स्वतः घरी असताना सुद्धा एक म्हणजे जो डॉक्टरांनी सांगितलं वर्कआउट किंवा फिजिओनी हे करून दिलं त्या पद्धतीनं करत गेलो आणि सेट होऊन गेलो. पण मॅच वेळी पण खूप पेन व्हायला लागलं होतं, कारण नॅशनलच्या मॅचेस होत्या. 100% तर द्यायचं होतं. टेपिंग वगैरे केलं फिजिओनी, पण पेन होताच. पण ते काय आता म्हणजे मनानेच मी एवढा तयार होतो की आपल्याला मनाची तयारी असल्यामुळे तुला शरीराचं काय. आणि झोनच्या विद्यापीठाच्या मॅचेस झाल्या होत्या त्यावेळी 15+ टीम आलेल्या आपल्या शिवाजी विद्यापीठाला. त्यावेळेस आमची टीम 3rd बसली होती. हा, आणि ऑल इंडियासाठी 200+ मुलं आलेली सिलेक्शनला, आणि टीम असते 12ची, म्हणजे 200 मधून 12 सिलेक्ट करत. आणि त्या 12 माझं म्हणजे 12 मधले 5 जण राखीव असतात आणि 7 जण इन मध्ये खेळतात. तर इन मध्ये माझं नाव आलं होतं, म्हणजे 200 मुलांच्या. हा, मग तो एक म्हणजे आनंद होताच की आपण सिलेक्ट झालो. आणि त्याच्यामुळे टीम मधून एकटा सिलेक्ट झाला. हा, आमच्या म्हणजे मी एलबीएस टीम कडून खेळतो सातारच्या कॉलेजच्या, त्या टीम मध्ये मी एकटा सिलेक्ट झालो. हो, आणि मग ते त्या ज्या सगळ्या गोष्टी होत गेल्या मग इंजुरीकडे लक्षच नाही. बर, आणि तू रग्बीचा सिलेक्टर पण आहेस, कोच आहे. माझं नॅशनल गोल्ड झाल्यावरती मला म्हणजे
त्यानंतर शालेय मॅचेस होत्याचे महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा इंडिया गव्हर्नमेंट ऑर्गनाईज करतं. त्यामध्ये त्यांना एक सिलेक्टर हवा होता की जो नॅशनल पण खेळ आहे आणि ग्रामीण क्षेत्रातून बिलॉंग करतो, ज्याला गेमबद्दल खूप प्रेम आहे, त्यानं म्हणजे तो क्लास पण घेतो. अशा मग महाराष्ट्रातून माझं नाव सिलेक्ट करण्यात आलं. हां, जे रग्बी इंडियाचं असोसिएशन आहे इंडियाचं, त्यांनी माझं नाव महाराष्ट्रासाठी पाठवलं. मग तिघा जणांना पूर्ण महाराष्ट्रातून सिलेक्ट केलं होतं. त्यामध्ये एक इंडियाचे आपले कोच होते आणि एक मुलगी होती, ती पण इंडिया वुमेन्स टीमला कोचिंग करते आणि एक ॲज अ स्पोर्ट पर्सन म्हणून माझं नाव आलं होतं. ॲव्हरेज किती मुली रग्बीला महाराष्ट्रातून बरीचशी मुलं, 5,000+ मुलं असतील. प्लस मुलातून नाही, असं सिनियरचं सांगणं झालं. सिनियर, ज्युनियर, सब ज्युनियर, कॅडेट असं सगळं जर धरलं म्हणजे अंडर 14च्या पण मॅचेस होतात, 14, 17, 19 आणि ओपन. असं म्हणजे असं आकडाच सांगू शकत नाही की मी किती होऊ शकत. भरपूर मुलं. तू कोणत्या कॅटेगरीला सिलेक्टेड होतास? मी अंडर 17च्या गर्ल्स आणि बॉयज महाराष्ट्र टीम. म्हणजे जरी आपण 3,000 पकडू, 5,000 पकडू होते, तरी आपण अंडर 17 साठी पकडलं नाही. महाराष्ट्राच्या ज्यावेळेस मॅचेस झाल्या त्यावेळेस 500+ मुलं आली होती. त्यामधून 12 मुली आणि 12 मुलं सिलेक्ट करायची. ओके. हो, 3-4 दिवसात. सिलेक्शन किती मुलांमधून झालं असेल कोणाचं? तुझं म्हणजे त्या धरून ॲज अ सिलेक्टर म्हणून तुझं सिलेक्शन किती मुलांमधून झालं असेल? तसं म्हटलं तर एक पूर्ण महाराष्ट्रातून जे सिनियरची मुलं खेळतात एक कमीत कमी 10,000 मुलांच्यातून झालं असेल. तू 10,000 मुलांच्यातून एकच होतास. हो.